Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू RCC. So beta, in coordination compound topic we are discussing IUPAC nomenclature part 1, writing the name when formula is given. बेटा बा आतापर्यंत काय काय गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. आयोनायझेशन स्पेअरचं नाव कसं द्यायचं असतं. आयोनायझेशन स्पेअर मध्ये जो स्पेसिस आहे त्याचं नाव म्हणजे सिंपल नाव, म्हणजे सिंपल सॉल्ट मध्ये ते नाव जे आपण वापरतो एक्झॅक्टली तेच इथं वापरायचं. आयोनायझेशन स्पेअर मध्ये प्रेफिक्स नाही वापरायचा. का वापरायचा नाही? कारण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल मध्ये त्या प्रेफिक्सचा ऑलरेडी वापर झालेला असतो. त्यानंतर लिगँडच्या नावाबद्दल एक पॉइंट सांगितला होता बेटा. लिगँड जर एकापेक्षा जास्त प्रकारचे दिसले तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची आहे. प्रेफिक्स देखील वापरायचे, डाय ट्राय एक्सेट्रा. ठीक आहे ना. जर समजा लिगँडच्या नावामध्ये ऑलरेडी डाय ट्राय टेट्रा असं काहीतरी असेल त्यावेळेस तुम्हाला स्पेशल प्रेफिक्सचा वापर करायचा. स्पेशल ग्रीक प्रेफिक्स. 2 साठी बेस, 3 साठी ट्रिस, 4 साठी टेट्राकिस, लाईक दॅट. ठीक आहे ना. तसे कोणती लिगँड्स आहेत बेटा? इन आहे, त्याच्या नावामध्ये डाय येतं ऑलरेडी. इन आहे, DMG आहे. ठीक आहे ना. परत PPH3 आहे. अशा लिगँडसाठी तुम्हाला स्पेशल ग्रीक प्रेफिक्सचा वापर करायचा आहे. त्यानंतर एक पॉइंट सांगितला होता, सेंट्रल मेटलचं नाव कसं द्यायचं. तर बेटा लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. 2 केसमध्ये मी सांगितलं होतं, जर कॉम्प्लेक्स कॅटॉयनिक असेल किंवा न्यूट्रल असेल सेंट्रल मेटलच्या नावात काहीच बदल करायचा नाही. पण जर कॉम्प्लेक्स एनॉयनिक असेल त्यावेळेस मात्र सेंट्रल मेटलच्या नावाचा शेवट हा ATE या सफिक्सनं करायचा आहे. आणि दोन्ही केसमध्ये तुम्हाला सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट ब्रॅकेटमध्ये मेन्शन करावी लागते. किती सिंपल आहे बेटा, आहे ना. त्यानंतर सांगितलं होतं बेटा, काय सांगितलं होतं बघा, कॉम्प्लेक्स आयनच्या नावाचा शेवट आयन वर्ड न होतं. मी शेवटी 2 कॅटेगरी सांगितल्या होत्या. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन असेल किंवा निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन असेल. पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन तिथं AT सफिक्स लागत नाही मेटलच्या नावाच्या एंडला. पण निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला AT सफिक्स लावावं लागतं. ठीक आहे ना. तर आपण रूल्स वगैरे सगळे कंप्लीट केलेत. काही एक्झाम्पल्स देखील मी काल सांगितले होते. आजचा क्लास पूर्णपणे बेटा मी IUPAC नॉमेनक्लेचर पार्ट 1 चे एक्झाम्पल्स डील करणार आहे. ठीक आहे ना. आज आपण हे डिस्कशन पार्ट 1 चं कंप्लीट करणार आहोत थ्रू एक्झाम्पल्स. ठीक आहे ना. तर NCERT इंटेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, राईट द IUPAC नेम्स ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे ना. तर बेटा पहा, मी 9 एक्झाम्पल्स लिहिलेले दिसत आहेत तुम्हाला बोर्डवर. ठीक आहे. यांचे IUPAC नाव आपल्याला लिहायचे. ठीक आहे. आपण जेवढे रूल्स आतापर्यंत स्टडी केलेत ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करू, काही विशेष नाही. बघा लक्षात काय घ्यायचंय, अगोदर CL ला नाव द्यायचं का अगोदर या ब्रॅकेटला नाव द्यायचं. तर गोष्ट साधी आहे बेटा. तुला अगोदर कोऑर्डिनेशन स्पेअर दिसायला तर कोऑर्डिनेशन स्पेअरला नाव दे, नंतर आयोनायझेशन स्पेअर कडे जा. ठीक आहे ना. तर अगोदर मला या कोऑर्डिनेशन स्पेअरला नाव द्यावं लागेल. कोऑर्डिनेशन स्पेअरला नाव देत असताना अगोदर कशाला? लिगँडला. लिगँड्स आर ऑलवेज नेम्ड फर्स्ट अँड देन सेंट्रल मेटल. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या नेमिंगचा रूल लक्षात घ्या. लिगँड्स आर ऑलवेज नेम्ड फर्स्ट अँड देन सेंट्रल मेटल. आता लिगँड कोण आहे बघ बेटा, NH3 आहे. अमाइन किती आहे? 6. प्रेफिक्स हेक्सा. बघा लिहितोय मी इथं ना, हेक्सा. काय असेल बेटा? हेक्सा. अमाइन. AA आलं बघा आणि MM पण आलं. हेक्साचं A पण ठेवलंय आणि अमाइन मधलं पण A ठेवलंय. ऑर्गॅनिक मध्ये एक कमी होत असतं, बरोबर आहे ना. इथं ना इथं दोन्ही A ठेवायचे. हेक्सा अमाइन. आता कोबाल्ट का कोबाल्टेट, तेच तर महत्वाचं आहे बेटा. तुम्हाला साध्या भाषेत मी सांगितलं होतं, जर कॉम्प्लेक्स कॅटॉयनिक किंवा न्यूट्रल असेल AT लागत नाही. मला सांगा हा कॉम्प्लेक्स कॅटॉयनिक आहे का एनॉयनिक आहे? सिंपल आहे ना बेटा. हे बाहेर 3Cl - 3 म्हणजे ब्रॅकेटवरचा चार्ज +3. ब्रॅकेटवरचा चार्ज पॉझिटिव्ह यायला म्हणजे कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे, AT लागत नाही. जस्ट कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट बघा आता किती असेल.
ब्रॅकेटवरचा जो चार्ज असतो तो सेंट्रल मेटल आणि लिगँडच्या चार्जेसचा रिझल्टंट असतो. बेटा अमोनिया तर न्यूट्रल आहे, अमोनियाचा चार्ज 0 असतो, तरी रिझल्टंट +3 आहे म्हणजे कोबाल्ट +3च असेल. बघा ना, +3 0चा रिझल्टंट +3 कोबाल्ट 3 कोबाल्ट 3 बघा कोबाल्ट 3 हेक्साअमाइन कोबाल्ट 3 झालं. इथं माझं कोऑर्डिनेशन पेअर. आता Cl ला नाव द्यायचंय. Clचं नाव क्लोरिडो का नाही रे बेटा. Cl क्लोरिडो कधी होईल किंवा क्लोरो कधी होईल? लिगँड असताना. हा लिगँड आहे का? नाहीये ना, आयोनायझेशन स्पेअर आहे. आयोनायझेशन स्पेअरच्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं साधं नाव. NaCl मधल्या Cl ला तू नाव काय देतो रे बेटा? क्लोराईड. इथं पण क्लोराईड घे. ट्राय क्लोराईड नाही, जस्ट क्लोराईड. क्लोराईड क्लोराईड प्रेफिक्स नाही वापरायचा. ठीक आहे, आयोनायझेशन स्पेअरसाठी. हे झालं कंप्लीट ना. छोटासा गॅप. कोऑर्डिनेशन स्पेअर आयोनायझेशन स्पेअर. किती सिंपल आहे बेटा. चला बघा नेक्स्ट बघा. भारी एक्झाम्पल आहे बघा. लिगँड 3 प्रकारचे आहेत. अमाइन, क्लोरो आणि हा कोण आहे? मिथिल अमाइन म्हणा किंवा मिथॅनामाइन म्हणा. मिथिल अमाइन म्हणा किंवा मिथॅनामाइन म्हणा. मोनोडेंटेट लिगँड असतो बेटा, न्यूट्रल आहे परत हा. बघा अमाइन, क्लोरो, मिथिलीन अमाइन किंवा मिथॅनामाइन. ACM अल्फाबेटिकल याला नाव जाईल अगोदर अमाइनला, पण अमाइन 2 आहे. डायअमाइन 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 झालं. क्लोरो डायअमाइन क्लोरो. आता याचं नाव मी मिथॅनामाइन धरतो. मिथॅनामाइन मिथॅनामाइन. इथं संपले माझे लिगँड्स. बघा डायअमाइन, क्लोरो, मिथॅनामाइन. आता सेंट्रल मेटल प्लॅटिनम. प्लॅटिनम का प्लॅटिनेट. बघ रे ब्रॅकेटच्या बाहेर Cl. हे -1 हे न्यूट्रल असतं. हे -1 हे न्यूट्रल असतं. इथं -1 आहे म्हणजे ब्रॅकेटवर +1. बघा म्हणजे इथं रिझल्टंट चार्ज +1 आहे, Clचा चार्ज -1 आहे. प्लॅटिनम +2 असावं लागेल बेटा. मान्य आहे का? बघा आता +2 0 -1 0 चा रिझल्टंट किती येतो? +1. आता हा कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स झाला बेटा. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स मध्ये आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये AT लागत नसतं, जस्ट प्लॅटिनम. प्लॅटिनम ऑक्सिडेशन स्टेट बघ किती आहे बेटा? +2 आहे. प्लॅटिनम 2. थोडासा गॅप द्या आणि काय लिहा? क्लोराईड. क्लोराईड नो प्रेफिक्स. ठीक आहे ना, क्लोराईड. किती सोपं आहे. चला बघा बेटा, हे सोपं काम आहे. इथं हा पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन आहे. पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयनचं नाव शेवटी मी चौथी केस सांगितली होती काल. पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयनच्या नावामध्ये देखील AT लागत नसतं सेंट्रल मेटलला. बघ रे 6 आहेत. वॉटर. वॉटरचं नाव काय रे? ॲक्वा. हेक्सा ॲक्वा. हेक्सा ॲक्वा. टिटॅनियम का टिटॅनेट? टिटॅनियम, कारण पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन आहे. टिटॅनियम. टिटॅनियम ऑक्सिडेशन स्टेट बघा. वॉटरचा चार्ज 0 असतो बेटा. हा वरचा रिझल्टंट चार्ज आहे. टिटॅनियम +3 असल्याशिवाय रिझल्टंट +3 येणार नाही. ठीक आहे ना. टिटॅनियम 3. टिटॅनियम 3 आयन. हेक्सा ॲक्वा टिटॅनियम 3 आयन. किती सोपं आहे. ओके. आयन का बरं लावलं शेवटी? अरे आयन दिसायला ना तुला. हा चार्जड स्पेसिस आयन म्हणून नावाचा शेवट आयन. हे न्यूट्रल स्पेसिस होते मग तिथं आपण आयन शब्द वापरला. चल बघ बेटा, हा 3 प्रकारचे लिगँड आहेत. अमाइन, क्लोरो आणि हा ॲम्बिडेंटेट लिगँड आहे. आठवा थोडंसं. ॲम्बिडेंटेट लिगँडच्या क्लास तिथं मी सांगितलं होतं नॉमेनक्लेचर. नायट्रोजन डोनर असेल तर नायट्रिटो N, ऑक्सिजन डोनर असेल तर नायट्रिटो O. आठवा ॲम्बिडेंटेट लिगँड. यस बघा आता अमाइन, क्लोरो आणि नायट्रिटो. A, C आणि N येतं नंतर. बरोबर आहे ना. 4 आहे. टेट्रा अमाइन. टेट्रा अमाइन. प्रेफिक्सला अल्फाबेटिकल ऑर्डर डिसाइड करण्यामध्ये धरत नसतात. नाहीतर एखादा स्टुडंट म्हणेल सर टेट्राचं T येतं की O आणि क्लोरोचं C, मग क्लोरोला नाव नाही रे. लिगँडच्या नावाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये धरायचं असतं, प्रेफिक्सला नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जसं करतात तसंच एक्झॅक्टली. टेट्रा अमाइन, क्लोरो, क्लोरो, नायट्रिटो N, NO2चं नाव. मला कसं कळलं डोनर Nच आहे? बघ ना बेटा, हे N, हे कोबाल्टच्या बाजूने N आहे ना, म्हणजे लोन पेअर डोनर कोण आहे? N.
नायट्रिटो एन, कोबाल्ट का कोबाल्टेट. बघा हा Cl-1, NO2 चा चार्ज -1 असतो बेटा, Cl चा पण -1 असतो, अमोनियाचा 0 असतो. ब्रॅकेटच्या बाहेर -1 आहे म्हणजे ब्रॅकेटवर चार्ज +1 असेल. रिझल्टंट +1 आहे, आता हा +3च असावा लागेल बघा, त्याशिवाय +1 रिझल्टंट येत नाही. +3 0 -1 -1चा रिझल्टंट काढा बेटा, +1 येईल. कोबाल्ट डोळे झाकून +3 असतो रे, जास्त डोकं लावण्याची गरज नसते. नायट्रिटो एन, परत एकदा हायपन द्या, कोबाल्ट 3, कोबाल्ट 3 क्लोराईड, कोबाल्ट 3 क्लोराईड. किती सोपं आहे रे, अरे किती सोपे आहे का नाही? यस. बघा जेवढे एक्झाम्पल झाले आतापर्यंत कुठंच मेटलच्या नावाला AT लागलं नाही. तू एक्झामिनर तुला त्या AT मध्येच ट्रॅप करते बघ, AT कधी लागतं कधी लागत नाही ते समजून घ्या. मी साध्या भाषेत सांगितलं बेटा, कोऑर्डिनेशन स्पेअरवर जर निगेटिव्ह चार्ज दिसत असेल किंवा येण्याची शक्यता असेल तेव्हाच AT लागत असतं. कुठंच इथं कोऑर्डिनेशन स्पेअरवर निगेटिव्ह चार्ज दिसत नाहीये म्हणून AT लागलेलं नाही. चला बघा बेटा पुढचं एक्झाम्पल, MnH2O6 टाइम्स 2+. बघा हेक्सा ॲक्वा मॅंगनीज ॲज सच लिहावं लागेल कारण कोऑर्डिनेशन स्पेअरवरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आहे ना बेटा हा. हेक्सा ॲक्वा मॅंगनीज ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल, वॉटरचा चार्ज 0 असतो, रिझल्टंट +2 आहे म्हणजे मॅंगनीज +2 असावं लागेल बघा, +2 0चा रिझल्टंट +2, मॅंगनीज 2 आयन, आयन दिसायला हा म्हणून आयन. आता बघ बेटा हा एक्झाम्पल आला जो मला पाहिजे होता. यस, टेट्राक्लोरो म्हणा किंवा क्लोरिडो म्हणा दोन्ही चालतं. टेट्राक्लोरो म्हणतो, निकेल का निकेलेट, निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आहे ना, AT लागेल. निकेलेट, 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 टेट्राक्लोरो निकेलेट. ऑक्सिडेशन स्टेट बघा आता बेटा, 4Cl चा चार्ज -4 असतो, रिझल्टंट -2 यायला म्हणजे निकेल +2 असला पाहिजे. बघ ना बेटा, +2 आणि -4 चा रिझल्टंट काढ, किती येतो? -2 येतो ना. ठीक आहे, टेट्राक्लोरो निकेलेट. AT का लागलं रे? ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज. निकेलेट 2 आयन. यस, समजलं ना? इथं AT लागलं नाही, इथं AT लागलं. किती सोपं आहे रे. हा चला बघा बेटा, NiNH3 6Cl2, हेक्साअमाइन, हेक्साअमाइन बघ रे, 2Cl चा चार्ज -2, हे 0, हे -2 म्हणजे ब्रॅकेटवर +2, निकेल +2 असला पाहिजे, त्याशिवाय या दोघांचा रिझल्टंट +2 असणार नाही. निकेलेट का निकेल? निकेल, कारण ब्रॅकेटवर प्लस चार्ज आहे. निकेल, निकेल 2 क्लोराइड, क्लोराइड, निकेल 2 क्लोराइड, हेक्साअमाइन निकेल 2 क्लोराइड. बघा बेटा नेक्स्ट, CON थ्राइस 3+, EN इथिलीन डायमाइन 3 आहे. ट्राय वापरायचं का नाही? इथिलीन डायमाइन हा असा लिगँड आहे ज्याच्या नावामध्ये ऑलरेडी डाय आहे. डाय ट्राय असं जर काही असेल नावामध्ये त्यावेळेस स्पेशल ग्रीक प्रेफिक्स वापरावे लागतात. बिस, ट्रिस, टेट्राकिस लाईक दॅट. 3 साठी ट्रिस, ट्रिस, ट्रिस इथिलीन डायअमाइन, ट्रिस इथिलीन डायअमाइन, ट्रिस इथिलीन डायअमाइन, ट्रिस इथिलीन डायअमाइन. कोबाल्ट का कोबाल्टेट, पॉझिटिव्ह चार्ज दिसतो बेटा. कोबाल्ट मी सांगितलं मगाशी, पण कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट +3 व्यतिरिक्त कोणतीच नसते. कोबाल्ट तरी बघा कसं येतं ते. इनचा चार्ज 0 बेटा, रिझल्टंट +3 आहे म्हणजे कोबाल्ट +3च असावं लागेल. किती सोपं आहे. ठीक आहे ना. AT कधी लागतं कधी नाही लागत कळतंय आता. सोपं काम आहे बघा. तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचरचा क्वेश्चन दिसला, काय करा, ब्रॅकेटवरचा चार्ज शोधा. ब्रॅकेटवरचा चार्ज जर निगेटिव्ह आला तरच AT लागतं, पॉझिटिव्ह किंवा 0 आला AT लागत नाही. बघा इथं बेटा, तर ब्रॅकेटवर चार्ज 0 आहे बेटा, हे 0, हे तर CO न्यूट्रल लिगँड असतो, हे 0 म्हणून हे पण 0, कारण रिझल्टंट 0 आहे. याचं नाव काय असेल बेटा? बघा COचं नाव काय रे? कार्बोनिल. 4 आहे. टेट्रा, याचं लिहितो इथं बघा, टेट्रा कार्बोनिल, टेट्रा कार्बोनिल
निकेल, टेट्रा कार्बोनिल निकेल. ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, तुला 0 लिहायचंय बेटा. रोमन मधला 0 म्हणजे आपला 0, वेगळा नसतो तो. ठीक आहे, समजले? एक्झाम्पल्स नोट करा एकदा, परत आणखी पुढे जाऊया आपण. बघा बेटा पुढचे एक्झाम्पल्स आता थोडंसं फास्ट. ठीक आहे, समजलं ना काय करायचं ते. पहिलं काम, तुला क्वेश्चन दिसला आयुपेसी नॉमेनक्लेचर काय, पहिलं काम करायचं बेटा ब्रॅकेटवरचा चार्ज शोधण्याचं. ठीक आहे, बघा कसं. SO4 मला माहिती आहे -2, हे -2 म्हणजे ब्रॅकेटवर +2, मधले पण चार्जेस शोधून टाका लगेच. अमोनिया 0 असतो, रिझल्टंट +2 आहे म्हणजे कॉपर +2 असेल. मान्य आहे? ठीक आहे का? चला सगळ्यांचे चार्जेस शोधूत अगोदर, नंतर मग नाव लिहायला फास्ट मध्ये होऊन जाईल. SO4 -2 म्हणजे ब्रॅकेटवर +2, वॉटर तर 0च असतो म्हणून कॉपर +2. NO3 थ्राइस -3, एका NO3 चा चार्ज -1 असतो, तिघांचा -3, हे -3 म्हणजे ब्रॅकेटवर +3, वॉटरचा चार्ज 0 असतो, अमोनियाचा 0 असतो, स्टील रिझल्टंट इज +3 मीन्स क्रोमियम इज +3. ठीक आहे, बघा बेटा इथं ब्रॅकेटवर चार्ज 0 आहे, ब्रॅकेटवर चार्ज 0 आहे. ब्रोमीन -1, क्लोरीन -1, वॉटर 0, अमोनिया 0, स्टील रिझल्टंट इज 0, इट मीन्स प्लॅटिनम इज +2. ठीक आहे का? चला आता या चौघांचं नाव लिहूत आपण, नंतर इकडे जाऊयात. ठीक आहे, चला बघा. हा, अमाइन 4 आहे, टेट्रा अमाइन, टेट्रा अमाइन. कॉपर का क्यूप्रेट, कॉपर पॉझिटिव्ह चार्ज आला ब्रॅकेटवर, कॉपर. ऑक्सिडेशन स्टेट 2 आहे सर, कॉपर 2. सल्फेट, अरे किती सिंपल आहे रे, सल्फेट. यस, मान्य आहे? आता लक्षात ठेवा, याला एक कॉमन नाव देखील आहे बेटा, हे याचं आयुपेसी नाव आहे, एक कॉमन नाव आहे. पुढे आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये हे फेमस एक्झाम्पल आहे, तिथं घ्यायचंच आहे, तरी तुम्ही याचं कॉमन नाव लक्षात ठेवा, ऑर. ठीक आहे, टेट्रा अमाइन क्युप्रिक सल्फेट देखील याला म्हणतात. आयुपेसी म्हणायला पण काही हरकत नाही हे नाव, कारण सगळ्यांना माहिती असावं, कॉपर क्युप्रस आणि क्युप्रिक या 2 फॉर्म मध्ये असतो. क्युप्रस म्हणलं की कॉपर +1 असतो आणि क्युप्रिक म्हणलं की कॉपर +2 असतो. इथं कॉपर +2 असल्यामुळे क्युप्रिक म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे ना? बघा बेटा आता हे नेक्स्ट, याचं नाव बघा, टेट्रा एक्वा, टेट्रा एक्वा. ठीक आहे, कॉपर का क्युप्रेट, पॉझिटिव्ह चार्ज आलाय सर, कळलंय मला, कॉपर घ्यायचं असतं, कॉपर. ऑक्सिडेशन स्टेट 2, सल्फेट. आता काही शहाणे काय करतात सांगतो, हे 2 आणि हे 4 6 वॉटर धरतात, हे नाही रे बेटा, हे वॉटर थोडंसं वेगळं आहे बेटा. आयोनायझेशन स्पेअर मध्ये हे असं डॉट फॉर्म मध्ये वॉटर दिसलं, इट इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. या कॉम्प्लेक्स मध्ये ज्या ज्या रिकाम्या जागा असतात तिथं ते वॉटर मॉलिक्यूल जाऊन ऑक्युपाय झालेले असतात बेटा. तर याला असं लिहायचं, डायहायड्रेट. 2 आहेत ना वॉटर म्हणून डायहायड्रेट. टेट्रा एक्वा कॉपर 2 सल्फेट डायहायड्रेट. एक असतं समजा .H2 असतं, मोनोहायड्रेट म्हणलं असतं, 3 असतं तर ट्रायहायड्रेट म्हणलं असतं, लाईक दॅट. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट घ्या. अमाइन एक्वा, AA. आता टाय झाला पहिल्या लेटर मध्ये, गो विथ सेकंड लेटर, AMAQ. AM, यम अगोदर का क्यू अगोदर? यम अगोदर येतं अल्फाबेटिकली. हे 3 आहे, ट्राय अमाइन, ट्राय अमाइन, ट्राय अमाइन, ट्राय अमाइन. ठीक आहे ना? ओके, ट्राय एक्वा, ट्राय एक्वा. क्रोमियम का क्रोमेट, क्रोमियम, क्रोमियम 3 ऑक्सिडेशन स्टेट. NO3 चं नाव नायट्रेट. आयोनायझेशन स्पेअर मधल्या स्पेसिसचं नाव बेटा परत परत ते सांगायलो, त्याचं साधं नाव असतं. NO3 चं नाव काय असतं रे बेटा? नायट्रेट. ट्राय नायट्रेट म्हणायचं नाही, आयोनायझेशन स्पेअर मध्ये प्रिफिक्स अलाउड नसतो, जस्ट नायट्रेट. यस, बघा हा अमाइन एक्वा क्लोरो ब्रोमो. चला अल्फाबेटिकली,
अगोदर अमाइन येईल त्यानंतर ॲक्वा येईल. कळलं ना अमाइन का घ्यायचं, AmAQ लाईक दॅट. ठीक आहे ना, अमाइन ॲक्वा येईल, नंतर ब्रोमो, नंतर क्लोरो. बघा याचं पूर्ण नाव अमाइन ॲक्वा, अमाइन ॲक्वा ब्रोमो क्लोरो, अमाइन ॲक्वा ब्रोमो क्लोरो. प्लॅटिनम का, प्लॅटिनेट प्लॅटिनम, ब्रॅकेटवर चार्जच नाहीये बेटा, प्लॅटिनम प्लॅटिनम. अमाइन ॲक्वा ब्रोमो क्लोरो प्लॅटिनम इथपर्यंत ठीक आहे. जस्ट ऑक्सिडेशन स्टेट, जस्ट प्लॅटिनम टू संपलं, ब्रॅकेटच्या बाहेर काही नाही आहे, इथंच नाव संपेल तुमचं. अमाइन ॲक्वा ब्रोमो क्लोरो प्लॅटिनम 2, दॅट्स इट. ठीक आहे बेटा, चला फटाफट इथले पण चार्जेस आपण आता तयार करूयात. बघा इथं तर ब्रॅकेटवर ऑलरेडी चार्ज दिला, 2 क्लोरीन -2 असतो बेटा, इनचा चार्ज 0 असतो. स्टील रिझल्टंट इज +1 म्हणजे कोबाल्ट +3 असला पाहिजे. बघा ना याचा रिझल्टंट काढा, +1 येतो. ठीक आहे ना. सायनाइड, एका सायनाइडचा चार्ज -1 असतो, 4 सायनाइडचा -4. स्टील रिझल्टंट इज -2, इट मीन्स निकेल इज +2. ठीक आहे. EDTA चा चार्ज बेटा -4 असतो, 2 पोटॅशियमचा चार्ज +2 असतो. मान्य. कॉपरचा चार्ज किती असेल ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल होण्यासाठी +2. आता बघा कोऑर्डिनेशन स्पेअरवरचा चार्ज काढण्यामध्ये इंटरेस्ट ठेवायचा असतो कधी, कारण तिथूनच ठरतं AT लागतं का नाही. बघ रे, कोऑर्डिनेशन स्पेअरचा चार्ज म्हणजे सेंट्रल मेटल आणि लिगॅंडच्या चार्जेसचा रिझल्टंट, +2 आणि -4चा रिझल्टंट काढ बेटा -2. ठीक आहे ना. ब्रॅकेटवरचा चार्ज -2 बरोबर आहे का, ब्रॅकेटवर -2 आहे, बाहेर +2 आहे, न्यूट्रॅलिटी मेंटेन. ठीक आहे. बघा परत इथं 4 पोटॅशियम +4 म्हणजे ब्रॅकेटवर -4, हे -6, हे +2 असलं पाहिजे. ठीक आहे. हां, हे बाहेर +3, ब्रॅकेटवर -3, हे -6 म्हणून हे +3. कळते का रे चार्जेसचं गणित सगळं, कळते ना सगळ्यांना. जो चार्ज आयोनायझेशन स्पेअरवर असतो त्याच्या अपोजिट आणि इक्वल चार्ज कोऑर्डिनेशन स्पेअरवर असतो. बघा -3, पण हा चार्ज या दोघांचा रिझल्टंट असतो, सेंट्रल मेटल आणि लिगॅंड. हे लिगॅंड सायनाइड -1 इच, 6चं -6 म्हणून आयरन +3. किती सिंपल आहे. नाहीतर एखादा शहाणा असं पण करेल का. हे बघा रे, कुणी असा विचार करू नका, सर हे तर न्यूट्रल होत नाही की हो, +3 +3 -6 -6. हे बघा वाटलं तर याला मी सर्कल करतो. हां, याला सर्कल करतो. हा कोऑर्डिनेशन स्पेअरवरचा चार्ज मी काढलाय कशासाठी, AT लागतं का नाही हे कळण्यासाठी. हां, तिथं तर ऑलरेडी आहे. हां, इथं पण सर्कल करू का. बघा हां, हे +3, हे रिझल्टंट काढलेलं आहे बेटा, हे +2, ब्रॅकेटवरचा चार्ज आपण रिझल्टंट म्हणून काढलेलं आहे. नाहीतर एखादा म्हणेल सर मी सगळ्या त्या चार्जेसची बेरीज करायलो 0च येणं झालं की हो सर. नाही रे बेटा, काय म्हणायलो बघा मी, हे बघा हा रिझल्टंट आहे बेटा ब्रॅकेटवरचा. कोणाचा रिझल्टंट असतो, तो सेंट्रल मेटल आणि लिगॅंडचा. हां, हे अपोजिट आणि इक्वल बघा ना, +4 -4, +2 -2 लाईक दिस. कळतंय. +3 -3 इक्वल अँड अपोजिट चार्ज. कळतंय सगळ्यांना. चला आता मग फटाफट नावं. हां घ्या, नाव घ्या. चला, इथिलीन डायमाइन क्लोरो, अल्फाबेटिकली अगोदर क्लोरो 2 आहे, डाय क्लोरो किंवा क्लोरिडो दोन्ही चालेल. क्लोरो म्हणा क्लोरिडो म्हणा, डाय क्लोरो. इन 2 आहे, बिस वापरा, बिस इथिलीन डायमाइन, बिस इथिलीन डायमाइन, डाय क्लोरो बिस इथिलीन डायमाइन. ठीक आहे बेटा. कोबाल्ट का कोबाल्ट आहे, ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय, कोबाल्ट 3. नावाचा शेवट IN होईल बेटा. ठीक आहे. NiCN4 2-. बघा बेटा याचं नाव टेट्रासायनो, टेट्रासायनो, टेट्रासायनो किंवा सायनिडो सी दोन्ही चालेल बेटा. टेट्रासायनो, ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज आहे, निकेलेट, निकेलेट, निकेलेट 2, ऑक्सिडेशन स्टेट बघा IN. नावाचा शेवट IN न काय करायलो, कारण दिलेला स्पेसिसच IN आहे बेटा. याचं नाव बघा. आता याचं नाव बघा, इथं लिहितो. हां हां, पोटॅशियम, डाय नाही हां, फक्त पोटॅशियम, पोटॅशियम, पोटॅशियम. इथं संपला तुमचा आयोनायझेशन स्पेअर. आता कोऑर्डिनेशन स्पेअरला नाव देत असताना EDTA चं ना,
एकच आहे EDTA. इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन, टेट्रा ॲसिटॅटो, टेट्रा ॲसिटॅटो. हे कंटिन्यू मध्ये लिहायचे, जागा नसल्यामुळे फक्त माझं कॉपरचं नाव खाली जाणार आहे बेटा. कॉपर का क्युप्रेट, ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज आहे बेटा. क्युप्रेट काय रे, क्युप्रेट 2 ऑक्सिडेशन 2 आहे. पोटॅशियम इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटॅटो क्युप्रेट 2. कळतंय? इथं AT का लागलं, कारण रिझल्टंट ब्रॅकेटचा निगेटिव्ह आहे बेटा. ठीक आहे, चला बघा इथं बघा, बघा बेटा. पोटॅशियम, पोटॅशियम टेट्रा पोटॅशियम नाही, आयोनायझेशन स्पेअर मध्ये प्रेफिक्स लावायचं नाही. पोटॅशियम हां, CN ला सायनो म्हणलं तरी चालतं, सायनिडो C म्हणलं तरी चालतं. 6 आहे, मी सायनो म्हणणार आहे. हेक्झा सायनो, हेक्झा सायनो. हां, फेरेट, फेरेट कळतंय कारण निगेटिव्ह चार्ज आला ना ब्रॅकेटवर. फेरेट किती ऑक्सिडेशन स्टेट आहे, 2. फेरेट 2. ठीक आहे, याचं नाव बघा बेटा. सिमिलरच आहे बघा, फक्त नंबर पोटॅशियमचा वेगळा दिसतो. K4 आहे तर K3 आहे. त्याचा इम्पॅक्ट कशावर पडला, आयरनच्या ऑक्सिडेशन स्टेटवर. तेच तर मी सांगतोय, आयोनायझेशन स्पेअरमध्ये प्रेफिक्स वापरायचं नसतं, त्यासाठीच हा कंपाऊंड मी असा वेगळा करून पण लिहिलाय बेटा. याचं नाव इकडे लिहितो बघा. पोटॅशियम, पोटॅशियम हेक्झा सायनो, हेक्झा सायनो. वन्स अगेन फेरेट, इथं लिहितो खाली जागा नाहीये म्हणून. फेरेट, पण आता ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे बेटा. बघा आता या दोन कंपाऊंडच्या नावामधला फरक बघा बेटा, काय फरक आहे. फेरेट 2 फेरेट 3 एवढाच फरक आहे. हाच तर पॉइंट आहे मुळात बेटा. तुम्ही आयोनायझेशन स्पेअरला प्रेफिक्स का लावत नसतात, कारण आयोनायझेशन स्पेअर मधल्या प्रेफिक्सचा वापर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये झालेला असतो. हे पोटॅशियम 4 आहेत म्हणून आयरन +2 आलंय, नावात त्याच्या +2 दिसतंय तुम्हाला. हे पोटॅशियम 3 आहेत म्हणून आयरन +3 आलाय, त्याच्या नावामध्ये तुम्हाला +3 दिसतंय. कळलं का आता? आयोनायझेशन स्पेअर साठी प्रेफिक्स कधीच वापरायचे नसतात. जसं इथे हां, हे NO3 थ्राइस आहे म्हणून तर कोबाल्ट +3 आलाय ना. ठीक आहे, क्रोमियम सॉरी क्रोमियम +3 येण्याचं कारण काय, NO3 थ्राइस आहे म्हणून. NO3 थ्राइस नसता तर क्रोमियम +3 आला नसता. तुम्ही क्रोमियम +3 लिहिलंय म्हणजे ते ऑलरेडी नायट्रेट 3 आहेत हे तिथं प्रूव्ह झालेलं आहे. परत त्याचा ट्राय नायट्रेट म्हणण्याची गरज नाही. सो व्हाय आयोनायझेशन स्पेअर प्रेफिक्स नॉट युज्ड? Reason is that in the oxidation state of central metal, use of that prefix is already done. ठीक आहे ना? आता लक्षात घ्या. तर याला बेटा एक कॉमन नाव आहे, कॉमन नाव असं पोटॅशियम फेरोसायनाइड, पोटॅशियम फेरोसायनाइड. आणि याचं लिहितो कारण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, और पोटॅशियम फेरीसायनाइड, पोटॅशियम फेरीसायनाइड, फेरीसायनाइड. का बरं सरस बेटा? फेरो म्हणजे फेरस, फेरस इथं बघा ना, फेरस. आयरन +2 म्हणजे फेरस ना, फेरोचा फेरस धरायचा आहे तुम्हाला. बघा ना, फेरसच आहे. फेरी म्हणजे फेरिक धरायचंय. बघा ना, आयरन इथं +3 म्हणजे फेरिकच आहे ना. तर फेरो मध्ये आयरन +2, फेरी मध्ये आयरन +3, म्हणून हे त्याचे कॉमन नाव देखील वापरले जातात. ठीक आहे ना? नोट करा एक्झाम्पल्स. चला बेटा, आता कळलंय सगळ्यांना AT कधी लावायचं आणि AT कधी नाही लावायचं. सोपं काम. कॉम्प्लेक्स पाहिल्या पाहिल्या तू काय करशील बेटा, कोऑर्डिनेशन स्पेअरवरचा चार्ज शोधण्याचा प्रयत्न करशील. तो जर निगेटिव्ह आला तर AT तुला जोडायचे, पॉझिटिव्ह किंवा 0 आला AT जोडायचं नाही. दॅट्स इट. ठीक आहे ना? चला आता ऑर्डिनरी एक्झाम्पल झाले, थोडेसे स्पेशल एक्झाम्पल्स आपण आता स्टडी करूयात रिगार्डिंग आयुपेसी नॉमेनक्लेचर. बघा पहिलं एक्झाम्पल. हा कंपाऊंड कोणता आहे रे बेटा? आठवा थोडंसं. इट इज प्रुशियन ब्लू. ऑक्सिडेशन स्टेट मध्ये घेतला होता, प्रुशियन ब्लू. ठीक आहे ना? आणि सिमिलरली हा कोणता आहे बेटा? टर्नबुल्स ब्लू. आठवा थोडंसं, टर्नबुल्स ब्लू. ठीक आहे. चला बेटा,
इथं वेगळेपणा काय होता ऑक्सिडेशन स्टेटचा? दोन प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट निघाल्या होत्या बेटा. हा बाहेरचा आयरन +3 आला होता आणि मधला आयरन, वाटलं तर ते ऑक्सिडेशन स्टेट पॉइंट रेफर करावा बेटा. आता हा बाहेरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणजे नक्कीच वरचा चार्ज निगेटिव्ह येणार आहे. किती येईल तो पण सांगायचं का? बघा सांगू शकतो, काही विशेष नाही. हे 4 × +3 +12 म्हणजे इथं ब्रॅकेटवर -12 चार्ज असणार आहे बेटा. पण ऑक्सिडेशन स्टेटसाठी आपण ते चार्जेस दाखवत असतो. ऑलरेडी ऑक्सिडेशन स्टेट कळलेली आहे म्हणून मी इथं काही ते चार्जेस लिहित नाही. या एक्झाम्पलमध्ये बेटा उलटं होतं. हे +2 होतं बेटा आणि हे मधलं +3 होतं. ऑक्सिडेशन स्टेट पॉइंट रेफर करा. ऑक्सिडेशन स्टेटमधले स्पेशल एक्झाम्पल्स, तिथे हे दोन्ही एक्झाम्पल्स बेटा मी घेतले होते. आय थिंक शेवटी घेतले होते ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, एकदम शेवटी. ठीक आहे, चला बेटा याचं नाव बघा आता. आयरन, या फिला आयरनच म्हणायचं. मी सांगितलंय आयोनायझेशन स्पेअरमधल्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं साधं नाव. ठीक आहे ना. आयरन 3 ऑक्सिडेशन स्टेट. आता ह्याची पण लिहायची. का लिहायची सर? आतापर्यंत असं केलं नाही. पोटॅशियम आला ब्रॅकेटमध्ये, मी वर लिहिलं नव्हतं बेटा. लिहिण्याचं कारण आहे, कारण 2 आयरन आहेत ना, हा आणि हा आयरन डिफरन्शिएट व्हावा. डिफरन्शिएट होणार आहे फक्त ऑक्सिडेशन स्टेट फॉर्ममध्ये, म्हणून तुम्हाला इथं आयोनायझेशन स्पेअरमधल्या आयरनची पण ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. हे स्पेशल एक्झाम्पल म्हणून तर आहे ना, हे प्रत्येक वेळेस होणार नाहीये, युनिक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आयरन 3. ठीक आहे, बघा बेटा. हां, हे 3 चार्ज बॅलन्सिंगसाठी आलेलं असतं. सॉरी, हे सायंत्रिक 18 करून 18चं प्रेफिक्स नाही रे बेटा. कॉर्डिनेशन स्पेअरमध्ये सायनाइड तुला 6च दिसायले ना, 6च घ्यायचं. मग हेक्झासायनो, हेक्झासायनो, हेक्झासायनो. हां, मी म्हणलं ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह म्हणजे ब्रॅकेटवर निगेटिव्हच चार्ज येणार आहे बेटा. इथं निगेटिव्ह चार्ज येणार आहे. सो फेरेट, फेरेट किती ऑक्सिडेशन स्टेट? 2. फेरेट 2. ऑक्सिडेशन स्टेट पॉइंट रेफर करा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आयरन 3 हेक्झासायनो फेरेट 2. बघा ना, ऑक्सिडेशन स्टेट मधून 2 आयरन डिफरन्शिएट झाले. सिमिलरली बघा आता याचं नाव काय असेल? आयरन 2, आयरन 2. अगेन 6 सायनाइड आहेत. हेक्झासायनो, हेक्झासायनो फेरेट 2, नाही सॉरी 3 +3 आहे ना. आता याच्यात आणि याच्यात नावात फरक फक्त ऑक्सिडेशन स्टेटचा आहे बघा. +3 +2 +2 +3, कारण या 2 कंपाऊंडमध्ये फरक पण फक्त ऑक्सिडेशन स्टेटचाच आहे. तुम्ही म्हणाल नाही की हो सर इथं सायनाइड 18 आहे तिथं 12. बेटा हे बाहेरचं 3 आणि 2 चार्ज बॅलन्सिंगसाठी आलेलं आहे ते. ठीक आहे ना. मला सांगा तुम्ही, समजा या कंपाऊंडचं नाव द्यायचं आहे, असं नाव देता का याचं? डाय ॲल्युमिनियम ट्रायसल्फेट असं म्हणता का? नाही ना. तुम्ही काय म्हणता? ॲल्युमिनियम सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट. कारण हे 2 आणि 3 कशासाठी आलेलं आहे? चार्ज बॅलन्सिंगसाठी. तसंच आहे बेटा, हे 3 आणि हे 4 चार्ज बॅलन्सिंगसाठी आलेले आहे. तर त्याला नावामध्ये इन्क्लूड करता येत नाही. ठीक आहे, ओके. चला जाऊयात पुढे. H2PtCl6 व्हेरी स्पेशल एक्झाम्पल बेटा. मला सांगा बेटा, याला पाण्यामध्ये टाकलं, याला पाण्यामध्ये टाकलं की कोणते आयन प्रोड्यूस होतील? डाव्या बाजूला हायड्रोजन प्रेझेंट आहे बेटा, हे H+ असणार आहे. बरोबर आहे ना. हे 2 पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं ब्रॅकेटवर -2 येईल. हे 2 पॉझिटिव्ह. कसं? 2 हायड्रोजनसाठी 2 पॉझिटिव्ह. ठीक आहे. 6 क्लोरीनचा -6, प्लॅटिनमचा +4 असेल चार्ज, कारण हा रिझल्टंट -2 आहे बेटा. या दोघांचा रिझल्टंट असतो +4 -6. याला पाण्यात टाकलं की H+ प्रोड्यूस करतो. H+ प्रोड्युसर्सला आपण काय म्हणतो? द स्पेसिस विच प्रोड्यूस H+ इन वॉटर इज कॉल्ड ॲज ॲसिड. तर हा ॲसिडिक कंपाऊंड आहे बेटा, म्हणून ह्याच्या नावामध्ये ॲसिड शब्द येतो. बघा बेटा, आता डाय हायड्रो वगैरे काही म्हणायचं नाहीये. बघा मी नाव लिहितो. हेक्साक्लोरो, हेक्साक्लोरो प्लॅटिनिक, प्लॅटिनिक 4 ॲसिड. हेक्साक्लोरो प्लॅटिनिक 4 ॲसिड. सर तुम्ही त्या H2चं काय लिहिलंच नाही की? लिहिले बेटा ॲसिड. स्पेशल एक्झाम्पल्स पाहिलोत आपण. इथं थोडंसं रूल 19-20 होईल बेटा. ठीक आहे ना. स्पेशल एक्झाम्पल आहे ते. हेक्साक्लोरो प्लॅटिनिक 4 ॲसिड. बघा ना, ऑक्सिडेशन स्टेट +4 असल्यामुळे. ठीक आहे.
ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज आला तरी देखील मी AT लावलेलं नाही. स्पेशल एक्झाम्पल आहे बेटा, युनिक आहे. कळतंय युनिक? यस. चला पुढे बेटा, हा विल्किन्सन्स कॅटलिस्ट आहे. कोण आहे बेटा हा? माहिती असेल सगळ्यांना. हे पण घेतलं आय थिंक सो मी ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. विल्किन्सन्स कॅटलिस्ट पॉलिमर टॉपिकमध्ये येतं तुम्हाला हे. विल्किन्सन्स कॅटलिस्ट पहा बेटा, क्लोरीनचा चार्ज -1, PPH3 न्यूट्रल लिगॅंड आहे त्यामुळे रोडियम +1, इथं रिझल्टंट 0. ठीक आहे. हां चला सांगा आता, क्लोरो का ट्रायफिनिल फॉस्फिन? क्लोरो अगोदर अल्फाबेटिकली. याचं नाव बघा बेटा, याचं नाव बघा. क्लोरो, क्लोरो किंवा क्लोरिडो दोन्ही चालेल. याचं नाव बघा. आता 3 आहे. ट्रायफिनिल फॉस्फिन 3 वेळेस आला. ट्रायफिनिल फॉस्फिन रॉंग. ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. रोडियम का रोडिएट? रोडियम, कारण ब्रॅकेटवर चार्ज 0 आलाय बेटा. रोडियम 1. क्लोरो ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन रोडियम 1. विल्किन्सन्स कॅटलिस्टचं IUPAC नाव. हे सगळे युनिक एक्झाम्पल्स आहेत बेटा. ठीक आहे ना. चला बेटा बघा पुढे. हे तेवढं युनिक पण नाहीये, मगाशी सांगितलेलंच आहे मी याच्याबद्दल. बघा 3 क्लोरीनचा चार्ज -3, अमोनियाचा 0. ठीक आहे. हे -3 बाहेर आहे म्हणजे ब्रॅकेटवर चार्ज किती येणार आहे बेटा? +3. मान्य? कोबाल्ट +3 असलं पाहिजे. चला बेटा सांगा बरं, हेक्साअमाइन कोबाल्ट, हेक्साअमाइन कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे बेटा. 3 क्लोराइड ट्रायहाइड्रेट. हेक्साअमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड ट्रायहाइड्रेट 3 वॉटर असल्यामुळे. ठीक आहे. मगाशी पण झालं होतं असं एक हायड्रेटचं एक्झाम्पल. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन येतो. ठीक आहे. चला बेटा पुढे 10चं प्रेफिक्स माहिती आहे सगळ्यांना. डेका कार्बोनिल. सेंट्रल मेटलला देखील प्रेफिक्स वापरायचं असतं. ठीक आहे. बघ रे 2 आहेत. मॅंगनीजच का म्हणायला तो सर? बेटा बघ ना, ब्रॅकेटवर चार्ज 0 आहे ना, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. हे COचा चार्ज 0 असतो, मॅंगनीजचा पण 0. इथं काही AT लागणारच नाही. मॅंगनीज 0. ठीक आहे. चल बेटा सांग बरं, हा 12चं प्रेफिक्स काय रे बेटा? डोडेका कार्बोनिल. डोडेका कार्बोनिल. आता बघा इथं चार्ज 0 आहे, हे 0, हे पण 0. ठीक आहे. डोडेका कार्बोनिल ट्राय आयरन 0. फेरेट वगैरे म्हणलं नाही बेटा मी, कारण न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. हे ब्रॅकेटवरचा चार्ज 0 आहे म्हणून हे दोघं 0 झालं नाही. हे दोघं 0 आहेत म्हणून ब्रॅकेटवरचा चार्ज 0 झालाय. सेंट्रल मेटलचा चार्ज आणि लिगॅंडच्या चार्जेसचा रिझल्टंट ब्रॅकेट ॲक्वायर करत असतो. ठीक आहे का? नाहीतर एखादा स्टुडंट असं पाठ करून ठेवल, ब्रॅकेटवरचा चार्ज दिसला 0 की मधलं सगळं 0 असतं. नाही, हे मधलं 0 झालं म्हणून ब्रॅकेट 0 झाला. ठीक आहे. चला बेटा स्पेशल अगेन, हा जो लिगॅंड आहे बेटा, हा ब्रिजिंग लिगॅंड आहे. बघ ना 2 कोबाल्टच्या मध्ये आलाय OH, म्हणजे हा ब्रिजिंग लिगॅंड. ब्रिजिंग लिगॅंड मध्ये विशेष काय होतं सर? एक्स्ट्रा प्रेफिक्स म्यू. बघ बेटा, हे 5 अमोनिया टोटल 10 अमोनिया झाले. 10 अमोनिया डेकाअमाइन. आता याचं नाव घ्या. हायड्रोक्झो घ्या, नाही हायड्रॉक्झिडो घ्या, पण एक्स्ट्रा प्रेफिक्स वापरा म्यू.
म्यू हायड्रोक्झो आता चार्जेसचा घोळ करावा लागेल बघा. 5 NO3 चा चार्ज -5 म्हणजे ब्रॅकेट +5 मान्य आहे. आता ब्रॅकेट +5 येण्याचं कारण शोधू आपण. हे अमोनिया तर 0 असतं, हे पण 0 असतं, OH -1 असतो. ब्रॅकेट +5 यायला काहीतरी कारण असेल. कारण आहे बेटा, हे +3 आणि हे +3. बघा आता ह्याचा रिझल्टंट काढा. +3 -1 आणि +3 चा रिझल्टंट काढा. +5 येतो का नाही? यस, +5 येतो. कळतंय सगळ्यांना? यस. डेका अमाइन म्यू हायड्रोक्झो. कोबाल्ट किती आहेत? 2 आहेत. कोबाल्ट 2 आहेत. सॉरी, डाय म्हणावं लागेल का मला? यस, मला नक्कीच डाय म्हणावं लागेल. डाय कोबाल्ट. ठीक आहे. यस. ऑक्सिडेशन स्टेट 3. नाही तर 3 आणि 3 6 नसतरी लिहायचा. ऑक्सिडेशन स्टेट कन्सेप्ट हा एका ॲटमचा असतो. डाय कोबाल्ट 3 नायट्रेट. पेंटा नायट्रेट नाही, फक्त नायट्रेट. तर हे सगळे युनिक एक्झाम्पल्स आहेत बेटा. आणखी 2-3 आहेत पाहिजे, नोट करा फटाफट. आता पुढचे स्पेशल एक्झाम्पल्स बेटा. हे एक्झाम्पल स्पेशल्स कोणत्या बेसिसवर आहेत? These are the examples of category, both cationic as well as anionic complex. Both cationic as well as anionic complex चे हे एक्झाम्पल्स आहेत बेटा. सांगितलं होतं असे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात जिथं 2 ब्रॅकेटचं एकत्रीकरण झालेलं असतं. 2 ब्रॅकेटचं एकत्रीकरण झालेलं असतं बेटा. ठीक आहे ना? हां, ठीक आहे. आता इथं नाव देत असताना बेटा महत्त्वाची गोष्ट एवढीच करायची तुम्हाला, ऑक्सिडेशन स्टेट आणि ब्रॅकेटवरचे चार्जेस शोधण्याची. कसं शोधायचा चार्ज तो बघा. मी रिझल्टंट चार्ज ब्ल्यूनं दाखवतोय आणि स्पेसिसचा निगेटिव्हनं दाखवतोय, रेडनं दाखवतोय सॉरी. 6 क्लोरीनचा चार्ज -6 मान्य. अमोनियाचा चार्ज 0. ऐका रे व्यवस्थित हा. अगोदर लिगँडचे चार्जेस ठरवा. आता ओव्हरऑल कंपाऊंड तर न्यूट्रल आहे, म्हणजे या कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज किती असेल? +6. कळलं का सगळ्यांना? बघा ना, लिगँडचे चार्जेस शोधा अगोदर. अमोनियाचा चार्ज 0 असतो, 6 Clचं -6. ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल आहे, म्हणजे या कंपाऊंडवर चार्ज पॉझिटिव्ह किती असेल? +6. आता तो +6 चार्ज कॉमन सेन्सनं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं. मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलंय, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट कधीही +3 असते बेटा. हे +3 देऊन टाकायचं याला. आता न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी क्रोमियम ऑटोमॅटिकली +3 असेल. हा पण +3 असेल. आता रिझल्टंट काढा बरं, येतो का नाही 0 बघा. कळलं का रे सगळ्यांना काय करायचं ते? यस, कळलं का? काय म्हणतोय बघा परत एकदा. इथं पण सांगतो मी परत. हा, अगोदर लिगँडचे चार्जेस शोधायचे. 4 फ्लोरीनचा चार्ज -4 मान्य आहे. अमोनियाचा चार्ज 0. या कंपाऊंड मध्ये टोटल निगेटिव्ह चार्ज -4, टोटल पॉझिटिव्ह चार्ज +4. आता कॉपरला +2 देऊन टाका, ऑटोमॅटिकली निकेलला +2. बघा ना आता ओव्हरऑल न्यूट्रल झालं का नाही? नाही सर समजलं. चल बघ याच्यात परत एकदा. लिगँडच्या चार्जेस कडे जा अगोदर. 2 सायनाइडचा चार्ज -2, अमोनियाचा चार्ज 0. ठीक आहे बेटा? आता बघा बेटा, ओव्हरऑल चार्ज न्यूट्रल होण्यासाठी पॉझिटिव्ह चार्ज या कंपाऊंड मध्ये +2 असेल, म्हणून सिल्वर +1, हा पण +1. कळलं का सगळ्यांना? चार्जेस कसे शोधले? अगोदर लिगँडच्या चार्जेस कडे गेलो, निगेटिव्ह चार्ज किती तो फाइंड केला. जेवढा निगेटिव्ह तेवढा पॉझिटिव्ह असतो बेटा. ठीक आहे? आता पहा, ब्रॅकेटवरचे चार्जेस रिझल्टंट काढा. ब्रॅकेटवरचा रिझल्टंट चार्ज म्हणजे काय असतो बेटा? सेंट्रल मेटल आणि लिगँडच्या चार्जेसची बेरीज. +3 आणि 0चा रिझल्टंट +3. इथं या ब्रॅकेटवर चार्ज +3 आला. +3 आणि -6 -3 आला. दोन्ही ब्रॅकेटवर इक्वल अँड अपोजिट चार्ज असला पाहिजे. आहे. ठीक आहे? +2 आणि 0 +2 आला. +2 आणि -4 -2 आला. मान्य आहे सगळ्यांना? बघा, +1 आणि 0 +1 आला.
+1 आणि -2 -1 आला. कळतंय सगळ्यांना. रिझल्टंट मी ब्ल्यू न दाखवायलो, रिझल्टंट कन्फ्युजन टळावं म्हणून. आता बघा, अगोदर कधीही पॉझिटिव्ह ब्रॅकेटला नाव द्यायचं असतं. आता हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे, हा ब्रॅकेट निगेटिव्ह आहे, म्हणजे मला अगोदर याला नाव द्यायचं नंतर याच्याकडे जायचं. देऊयात मग आता याला नाव. बघा याचं नाव काय असेल. आता 6 अमाइन आहेत. हेक्सा अमाइन. आता हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं कोबाल्ट म्हणायचं, कोबाल्टेट म्हणायचं नाही, जस्ट कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट किती बेटा 3, कोबाल्ट 3. इथं माझा हा ब्रॅकेट संपला. छोटासा गॅप द्या इकडे जाता. 6 क्लोरीन आहेत. हेक्सा क्लोरो, हेक्सा क्लोरो. आता या ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज आहे. आता म्हणावं लागेल मला AT जोडून क्रोमेट. क्रोमियमचं काय केलं मी, क्रोमेट. परत 3च आहे तो देखील, +3. लक्षात आलं का बेटा. इथं AT लागलं नाही पण इथं AT लागलं. का सर बेटा, याचा ब्रॅकेटवरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, या ब्रॅकेटवरचा चार्ज निगेटिव्ह आहे. म्हणून समजलं सगळ्यांना. ज्यांना समजलं असेल बेटा त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि हे दोघांचे नावं ट्राय करा, नंतर माझं नाव चेक करा. ठीक आहे. ओके चला बघा, हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह आहे. अगोदर याला नाव जाईल 4 अमोनियम टेट्रा अमाइन. कॉपर का क्युप्रेट. सर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे हो, AT लागत नाही. मला समजलंय. कॉपर, फक्त कॉपर +2, कॉपर 2 झालं. आता इकडं फ्लोरो किंवा फ्लोरिडो काही चालतंय. 4 आहे बेटा. टेट्रा फ्लोरो, टेट्रा फ्लोरो. आता या ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज आहे. इथं मेटलचा नावाचा शेवट AT न करावं लागेल. निकेलेट. हे मोडतोय आता मी. निकेलेट, निकेलेट, निकेलेट. ठीक आहे. टेट्रा अमाइन, कॉपर 2, टेट्रा फ्लोरो, निकेलेट. परत हा 2 आहे बेटा. कळते का रे. इथं AT लागलं नाही पण इथं लागलं, कारण हा ब्रॅकेट निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता चला बघा याचं नाव डाय अमाइन. डाय अमाइन, डाय अमाइन. ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, मेटलच्या नावाला छेडछाड करायची नाही. सिल्वर, जस्ट सिल्वर, सिल्वर 1. इथं संपला हा ब्रॅकेट. आता हा ब्रॅकेट डाय सायनो, डाय सायनो. आता सिल्वर म्हणायचं का सिल्वरेट म्हणायचं. नाही सर, हा मला माहिती आहे असा मेटल आहे ज्याला लॅटिन नाव आहे, मग मी लॅटिन नावाच्या शेवटी AT जोडण्याचा प्रयत्न करणार. सिल्वरेट नाही रे बेटा, आर्जंटेट, आर्जंटेट. बघा ना, AG इथला AG सिल्वर आहे आणि इथला AG आर्जंटेट आहे. कळलंय का. डाय अमाइन सिल्वर 1, डाय सायनो आर्जंटेट 1. हे बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज ॲनॉयनिक कॉम्प्लेक्सचं जे नाव असतं बेटा, एका ब्रॅकेटमध्ये AT लागत नसतं तर एका ब्रॅकेटमध्ये AT लागतं. कोणत्या ब्रॅकेटला AT लागतं, ज्या ब्रॅकेटवर चार्ज निगेटिव्ह येत असतो बेटा तिथं AT लागत असतं. या ब्रॅकेटवर निगेटिव्ह, इथं AT लागलं, इथं निगेटिव्ह AT लागलं, इथं निगेटिव्ह इथं AT लागलं. इथं तर भारीपणा काय बघा, इथं पण सिल्वर आहे, इथं पण सिल्वर आहे, पण इथला फक्त सिल्वर आहे आणि इथला आर्जंटेट आहे. ठीक आहे ना. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, सेंट्रल मेटलचं नाव लिहित असताना AT तर जोडावंच लागतं. ब्रॅकेटवर निगेटिव्ह आलं की AT हमखास जोडायचं, पण अगोदर बघा की त्या सेंट्रल मेटलला लॅटिन नाव आहे का. जर लॅटिन नाव असेल तर त्याला AT जोडा, लॅटिन नाव नसेल तर साध्या नावाला जोडून टाका AT. जसं निकेलला काही लॅटिन नाव नाही, निकेल असणाऱ्या स्पेअरवर निगेटिव्ह चार्ज आला निकेलेट म्हणतो आपण, पण सिल्वर असणाऱ्या स्पेअरवर निगेटिव्ह चार्ज आला आर्जंटेट, आयरन असणारा निगेटिव्ह झाला फेरेट, लाईक दॅट. तर हे होते बेटा स्पेशल एक्झाम्पल्स. ठीक आहे का. तर जवळपास आपण IUPAC नॉमेनक्लेचर पार्ट 1 कंप्लीट केलंय बेटा. आता तुमचं काम आहे RCC बुकलेटमध्ये बेटा जवळपास 100 एक्झाम्पल्स आहेत IUPAC नॉमेनक्लेचरचे. टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेत, पुढे लिहिण्यासाठी जागा देखील सोडली आहे बेटा. प्रॉमिस करा तो पूर्ण टेबल तुम्ही कंप्लीट कराल आजच्या आज,
कारण तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर पूर्णपणे समजलेलं आहे. तो टेबल कंप्लीट करा बेटा. काही डाऊट असेल DSP नंबर आहे, माझा नंबर पर्सनल आहे बेटा, मला विचारू शकता. कंप्लीट करायचा तो टेबल. IUPAC नॉमेनक्लेचर पार्ट 1 आपलं संपलंय बेटा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करूयात पार्ट 2. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.